छोट्या मुलींना ब्राह्मणी पेशवाई काष्टा कसा नेसवायचा त्यासाठी सहावारी साडी घेतलेली आहे, म्हणजेच मोठ्यांची साडी घेतलेली आहे. लेफ्ट साईडला थोडीशी साडी ठेवलेली आहे आणि मध्ये गाठ मारून घेऊन बॅक साईडला तुम्ही इथं पाहू शकता. राहिलेल्या साडीचा आपण प्लेट्स करून घेणार आहोत आणि अशा रीतीने प्लेट्स करायचे आहेत जेणेकरून काठ जे आहेत ते वरती आली पाहिजेत आणि आतमध्ये छान टक करून घ्यायचं आहे. राईट साईडला ज्यावेळेस आपण साडी गुंडाळतो त्यावेळेस जितका पदर आपल्याला हवा आहे तितकीच साडी आपल्याला बाहेर काढायची आहे. उरलेली साडी मी तशीच ठेवते आहे. ज्यावेळेस आपण लहान मुलांना गाठीवर साडी घालत असतो त्यावेळेस त्यांना कम्फर्टेबल होतं आहे का नाही हे सर्वात आधी आपण साडीचा पदर करून घेणार आहोत. उरलेली साडी आपण तशीच खाली ठेवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पदराच्या प्लेट्स कंप्लीट झाल्यानंतर सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेऊयात. पाठीमागे पदराच्या प्लेट्स व्यवस्थित चोपून घ्यायच्या आहेत आणि उरलेली जी आपली साडी आहे त्याच्या आपण समोर प्लेट्स पाडणार आहोत आणि आतमध्ये टक करून घ्यायचं आहे आणि छान असा ब्राह्मणी पेशवाई साडीचा लुक क्रिएट करत आहोत. समोरून काठ असे समोर येतील अशा रीतीने आपण तिथं सेफ्टी पिनने सिक्युअर करून घेऊयात. लहान मुलांना ज्यावेळेस आपण साडी नेसवतो त्यावेळेस खूप साऱ्या सेफ्टी पिन लावत असतो, त्यावेळेस एक काळजी घ्या की त्यांना ते टोचणार नाहीत किंवा लागणार नाहीत. अशा रीतीने पाठीमागे सुद्धा सेफ्टी पिनने आपण व्यवस्थित सिक्युअर करून घेत आहोत. जिथे जिथे तुम्हाला ओपन दिसतं आहे तिथं पायांना सुद्धा दोन्ही साईडने सेफ्टी पिन लावून घ्या. सहावारी साडीपासून नऊवारी साडीचा लुक आपण क्रिएट केलेला आहे आणि लहान मुलींना सहावारी साडी व्यवस्थित बसते अशा पद्धतीनं ब्राह्मणी पेशवाई काष्टा तयार आहे.